मी रडत आहे, मी झोपत आहे, मी जेवण करत आहे किंवा मी चहा पीत आहे. काहीच अशा सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला येतही असेल. पण गाईज, तो तिला रडवत आहे, मी त्याला झोपवत आहे, मी त्याला खाऊ घालत आहे किंवा मी चहा बनवत आहे. अशा सेंटेन्सची इंग्लिश कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शी इज क्राईंग. शी इज क्राईंग म्हणजे ती रडत आहे. गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल तो तिला रडवत आहे तर याचं इंग्लिश काय होईल? ही इज मेकिंग हर क्राय. ही इज मेकिंग हर क्राय. जर काही तुम्हाला म्हणायचं असेल की तो त्याला रडवत आहे तर कसं म्हणणार? ही इज मेकिंग हिम क्राय. ही इज मेकिंग हिम क्राय. आय एम स्लीपिंग. आय एम स्लीपिंग म्हणजे मी झोपत आहे. जर काही तुम्हाला म्हणायचं असेल की मी त्याला झोपवत आहे तर कसं म्हणणार? आय एम मेकिंग हिम स्लीप. आय एम मेकिंग हिम स्लीप म्हणजे मी त्याला झोपवत आहे. आय एम गेटिंग रेडी. आय एम गेटिंग रेडी किंवा आय एम गेटिंग रेडी म्हणजे मी तयार होत आहे. जर काही तुम्हाला म्हणायचं असेल की मी त्याला तयार करत आहे, जनरली घरात लहान मुलं असतील तर आपण लहान मुलांना तयार करतो, तर त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. आय एम गेटिंग हिम रेडी. आय एम गेटिंग हिम रेडी किंवा आय एम गेटिंग हिम रेडी. दोन्ही सेंटेन्स एकच आहे, फक्त बोलण्यातला फरक आहे. आणि तिला तयार करत आहे म्हणायचं असेल तर हिमच्या जागी तुम्हाला हर घ्यायचं आहे. आय एम गेटिंग हर रेडी असं म्हणायचं आहे. आय एम ईटिंग. आय एम ईटिंग म्हणजे मी जेवण करत आहे, खाऊ घालत आहे किंवा मी त्याला जेवण वाढत आहे तर कसं म्हणणार? आय एम सर्विंग हिम फूड. आय एम सर्विंग हिम फूड म्हणजे मी त्याला जेवायला वाढत आहे किंवा खाऊ घालत आहे. पण जनरली जे लहान मुलं असतात गाईस, त्यांना आपल्याला प्रॉपरली खाऊ घालावं लागतं, तर त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. आय एम फीडिंग द बेबी. आय एम फीडिंग द बेबी. बेबीच्या जागी जे तुमच्या मुलाचं नाव आहे किंवा मुलांचं नाव आहे ते तुम्ही यूज करायचं आहे. आय एम टेकिंग अ बाथ. आय एम टेकिंग अ बाथ किंवा आय एम टेकिंग अ शावर म्हणजे मी आंघोळ करत आहे. जर काहीच तुम्हाला म्हणायचं असेल मी त्याला आंघोळ घालत आहे तर कसं म्हणणार? आय एम गिव्हिंग हिम अ बाथ. आय एम गिव्हिंग हिम अ बाथ किंवा आय एम गिव्हिंग हिम अ शावर. बाथच्या ऐवजी शावर पण म्हणू शकता. दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच होतो, फक्त बोलण्यात आपण शब्द वेगळा वापरला आहे. बाथच्या जागी शावर घेतले, दोन्हीचाही अर्थ आंघोळ करणेच होतो. आय एम हॅव्हिंग टी. आय एम हॅव्हिंग टी म्हणजे मी चहा घेत आहे म्हणजेच पीत आहे. तर जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी चहा बनवत आहे तर कसं म्हणणार? आय एम मेकिंग टी. आय एम मेकिंग टी. आय एम वर्किंग. आय एम वर्किंग म्हणजे मी काम करत आहे. जर काही तुम्हाला म्हणायचं असेल की मी काम करून घेत आहे, याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय एम गेटिंग द वर्क डन. आय एम गेटिंग द वर्क डन म्हणजे मी काम करून घेत आहे. आय एम वेअरिंग शूज. आय एम वेअरिंग शूज म्हणजे मी शूज घालत आहे किंवा चप्पल घालत आहे. शूजच्या जागी चप्पल, स्लीपर तुम्ही काही यूज करू शकता. गाई, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी त्याला बूट घालत आहे किंवा त्याला शूज घालत आहे तर याला असं सेंटेन्स कसं बोलणार? आय एम पुटिंग शूज ऑन हिम. आय एम पुटिंग शूज ऑन हिम म्हणजे मी त्याला बूट घालत आहे. आय एम गोईंग. आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी त्याला घेऊन जात आहे तर कसं म्हणणार? आय एम टेकिंग हिम. आय एम टेकिंग हिम म्हणजे मी त्याला घेऊन जात आहे. आय एम वेअरिंग क्लॉथ्स. आय एम वेअरिंग क्लॉथ्स किंवा
आय एम पुटिंग ऑन माय क्लोथ्स. आय एम पुटिंग ऑन माय क्लोथ्स. दोन्ही सेंटेन्स एकाच अर्थाने बोललं जाते, फक्त वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत. म्हणजे मी कपडे घालत आहे, याचा दोन्हीचा अर्थ होतो मी कपडे घालत आहे. आणि जर गाईस तुम्हाला म्हणायचं असेल मी त्याला किंवा तिला कपडे घालत आहे, तर कसं म्हणणार? आय एम ड्रेसिंग हर किंवा हिम. आय एम ड्रेसिंग हर किंवा हिम. किंवा नुसतं तुम्ही जर तिला म्हणत असाल तर आय एम ड्रेसिंग हर म्हणायचं आहे, आणि जर त्याला म्हणत असाल तर आय एम ड्रेसिंग हिम म्हणायचं आहे. आणि यालाच दुसऱ्या प्रकारे पण बोलू शकता. आय एम गेटिंग हिम ड्रेस्ड. आय एम गेटिंग हिम ड्रेस्ड म्हणजे मी त्याला कपडे घालत आहे. गाईज एक सेंटेन्स आहे, जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुमच्या मुलाचं नाव घेऊन मी निधीला तयार करत आहे, किंवा मी सोनूला तयार करत आहे, किंवा मी मोनूला तयार करत आहे, असं सेंटेन्स कसं बोलणार? आय एम गेटिंग निधी टू रेडी. आय एम गेटिंग निधी टू रेडी म्हणजे मी निधीला तयार करत आहे. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. गाईज जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.